आजची थीम आहे कॅनव्हास पेंटिंगच आहे. एक राम आहे आणि बाकीचे 3 कृष्ण आहेत. ह्याचे ॲक्रिलिकचेच कलर वापरले आहेत, फेविक्रिलचे. फक्त या रामाच्या ह्याच्यामध्ये, या चित्रामध्ये बाकी सगळं रंग असले तरी त्याचे जे बाण दाखवले, भाता दाखवलं आहे किंवा धनुष्यबाण दाखवलं आहे, यासाठी मी थोडा वेगळा याचा मटेरियलचा वापर केला आहे. बाणाचे टोकं दाखवायला सोनेरी रंग वापरला आहे. बाण छोटी काठी घेऊन त्याला दाखवलेलं आहे. बाकी सगळं ॲक्रिलिकवरती काम केलेलं आहे. याचे फेविक्रिलचे सगळे कलर वापरले आहेत. हे राम एकच रामाचं आहे, बाकी सगळे कृष्णाचे आहे. हे सुद्धा ॲक्रिलिक कलर, संपूर्ण कृष्ण, बाळकृष्ण आमचा. सगळं हार वगैरे सगळं ते असं ह्याच्याने केलेले आहेत. आणि सोनेरी कलर वापरून दागिने केलेले, गोल्डन कलर. हे सुद्धा ॲक्रिलिक कलर, गोल्डन कलर. परत ह्याच्यामध्ये बारकावे बघायचे झाले तर राधेची जी ओढणी आहे ती ट्रान्सपरंट आपण केली आहे. त्याच्यामुळे तिचा जो परकर आहे किंवा त्याचे जे कपडे आहे, तिची ओढणी, त्याच्यातून तो ब्लाऊजचा कलर वेगळा दिसतो किंवा केस दिसतात. तर हा परकर त्याच्यामुळे वेगळा दिसतो, हे दाखवायचा मी प्रयत्न केला आहे. बारकावे येतील असं जास्तीत जास्त प्रयत्न केला आहे. आणि बाकी सगळं ॲक्रिलिक कलर, सगळे इफेक्ट कलरने दिलेले आहेत. हे आहे राधाकृष्ण, कॅनव्हास पेंटिंगच आहे. सगळे फेविक्रिलचे कलर वापरले आहेत. सोनेरी कलर वगैरे वापरून दागिन्यांचा इफेक्ट दिला आहे. पांढऱ्या रंगाने हार, पांढरे कलर आहे तो, पण पर्ल कलर आहे त्याच्यामुळे तो हार एवढा शायनिंग कलर आहे. बाकी सगळे कलर हे गुलाबी कलर पर्ल कलर आहे, हा पर्ल कलर आहे. आणि बाकी रेग्युलर कलरने हे डिझाईन पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.